जाऊन द्या जाऊन द्या जाऊन द्या जाऊन द्या जाऊन द्या. अण्णा आपण आता घरी आलो हा उठू नका उठू नका. अण्णा जरा आरामात, आत्ताच हार्टचं ऑपरेशन झालंय तुमचं. जरा काळजी घ्या, कळलं? आतमध्ये जाऊन बेडरूम मध्ये जाऊन आराम करायला सांगा हा अण्णांना. आणि हो, तुमचं ते टेम्परेचर बीपी सगळं व्यवस्थित आहे, कळलं ना? आणि काही लागलं तर मी आहे इथे, मला हाक मारा. त्यांना आतमध्ये आराम करायला चला अण्णा जाऊ द्या आतमध्ये. आहेत ते आहेत सगळेजण आहेत ती आणि आहेत आहेत. झोपा झोपा निवांत आराम करा बरं का. हा. हश, बापरे पाणी देऊ काय आहेत. दमायलाच झालं ना. हो, तुम्ही बी लय कटाळला असाला. हो ना. लय केलं बरं का अण्णांचं तुम्ही खरंच. होय होय खरंच खरंच भुका बी लागले असतील ना. हो ना. जाऊ वडापाव खाऊन या. बाहेर जाऊ एकटी? सॉरी म्हणजे नाही नाही तसं नाही. काय झालंय ती अण्णांच्या ह्याच्या गडबडीत ती बायकून जेवण नाही बनवलं ना घरी. नाही केलं तिकडेच होतं ना हॉस्पिटल हा. नाही नाही, हरकत नाही, मी बाहेर हा, जाऊन खाऊन खाते. या बिंदास. भुका लागले खाऊन यायचं आपलं हो, आपण. काय काळजी चालेल करायची चालेल नाही. चालेल. जाऊ जाऊ. आणि होय वडापाव आम्हाला बी 2-2 आणा बरं का. तू खाणार का? हा दोन तू खाणार ना? हा मला पण सांग. आमचं 6 ना आणि तुमचं 2. चालेल. खाऊन ये. नाही, टाळी नाही दादा. पैसे. पैशाच काय ते आता बघू पुन्हा. नाही, वडापाव असेच नाही मिळणार ना, पैसे लागतील बाहेर. नाही, पैशांशिवाय वडापाव कसे येणार हो, ना. हो, कळलं मॅडम कळलं. चालेल, तुम्हाला 6 वडापाव ना. हा. आणि हो, अण्णांची काळजी घ्या. काय? काय त्यांना जरा त्रास. आणि हो, अजिबात मोठ्या आवाजात बोलू नका त्यांच्याशी, नाही, नाही. म्हणजे त्यांच्या हृदयावर ताण पडेल असं काही करू नका. मी येते 2 मिनिटात, काळजी घ्या. मी आले वडापाव खाऊन. हा? हो, या तुम्ही, काय मी tension लगेच नाही. येते. हाय मी लक्ष ठेवतो. हाय काय काळजी करू नका. हा याला बारक्या हा दादा लागा काय पैसा का काय पैसा खर्च केला लागा. आ? सगळं पैसे संपलं लागा दोघांचं. हा ते काय नाव करून देणार होतं लागा. ती नेमकं वकील आलं की ही चक्करून पडते ते. 5 वेळा लागा वकील आला, 5 वेळा चक्करून पडला अण्णा. ठीक आहे. हे बघ ह्याच्या वेळेस काय बी होऊ द्या. आता वकील आला का नाही, पहिलं ती होईल का काय पहिलं लिहून घ्यायचं. त्याच्यानी सांगायचं पाहिजे तर नंतर चक्करून पडा. पहिलं ते लिहून घ्यायचं. हो दादा काय बी होऊ दे. हो दादा हो दादा आले आले दादा आले. वकील आलोय. हे बघ वकील अहो, आलो. नाही दादा ते तुमच्या घरी कोण येते माहितीये का? कोण येते? पिपी. अर ना अहो नाही, ते हास्य जत्रेमधले निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप उर्फ पिपी. अहो ते तुमच्या घराचा पत्ता शोधतायत. मला दिसले, त्यांना मी माझ्या घरी बसवले. चहा पितात आमच्या घरी. ते आलंय होय. आले ते खाली आमच्या घरी आहेत. घेऊन ये, घेऊन ये, घेऊन ये. घेऊन येऊ. घेऊन ये. घेऊन ये घेऊन ये घेऊन ये जा. माझ्या आईला लगा बारक्या हा दादा लगा अन्नाच नाही आवडतं म्हणून आपला एक फोन केला हो का. हा लगा ती खरंच आलंय. मला वाटलं लगा टीव्ही वरची ही लगा ऍक्टर फिक्टर लगा बिझी असतील लय. ह्यासनी लगा काहीच काम धंदा नाही. खरंच आलंय. दाद्या ते नसतील. हे बनेचं काय तुझं उगाच कोणतरी वेगळं असेल. या सर इकडे इथे इथे इकडे या. हॅलो हाय हाय ओय, येऊ? नमस्कार पिप 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 पिप. नमस्कार हॅलो अरे खरंच पिपी आहे. हो. पिप पिप पिप. हॅलो नमस्कार पिपी राव. नमस्कार. पिपी पिपी पाणी पिपी. हॅलो बसा की पिपी बसा की तुम्ही बसा. हॅलो निवांत हाय निवांत बसा. हाय निवांत बसा. लगा इसवासच बसना झालाय म्हणजे. खरंच आहे. बया खरं दिवस पावला म्हणायचं. तुम्ही एका फोनवर आले आमच्या हो. आणि एक पण पैसा घेतला नाही र. अहो, काय वहिनी पैशांचा काय विषय आहे इथे? माणसांपेक्षा मोठे आहेत का पैसे मला सांगा. नाही की नाही तेवढा आहे तेवढा आहे. मग, आणि एका पेशंटला माझ्या कलाकृतीमुळे आनंद मिळतो तर याच्यापेक्षा मोठं काय असणार आहे मला? कलाकार आहे मी, समाजाला काहीतरी देणं लागतो. सृजनशील माणसं असतो आम्ही. काय करायचं लागा यांचं. बया तुम्ही दिसता तसेच हाय अगदी नर्गिस विनोदवीर. वहिनी वहिनी निरागस विनोदवीर म्हणतात त्यांना. निरागस. हुई, हुई, हुई. आरतीची काय असेल ती र. खरं सांगू का पिकराव, आमच्या अण्णाला लय मोठे फॅन हो तुमचे. हो ना लय मोठी फॅन. अण्णा नेहमी बोलतात बर का, मी पीपीचा झेब्रा फॅन. जबरा फॅन वहिनी, जबरा फॅन. ते असं ती रजी काय असेल ती. पण खरं सांगतो ती म्हणजे आहे की नाही, म्हणजे तुम्ही आहे की नाही म्हणून अण्णा जिवंत आहेत अजून. अहो, नाही नाही काही काय खरं सांगतो मी तुम्हाला. अहो हे डॉक्टरांचं श्रेय आहे, माझं काही नाही याच्यात. त्याचं काय आमचा डॉक्टर पैसे खायचा कामाचा बियाणा नुसता. नाही, नाही, ऐका. त्याचं काय तुम्ही सोडा. एवढे दिवस कोण ठेवतं का? 13 दिवस ठेवतो आयसीयू मध्ये. नाही नाही ऐका, डॉक्टर हे जवळजवळ देवाचं रूप असतात. काय ना, पेशंट
जर अगदीच सिरियस असेल तर ठेवावं लागतं इतका दिवस, हो की नाही? त्यामुळे बाकी काही असं नाही. काय सांगा आता बारकी. नाही हो नाही तुमचंच आहे अहो नाही, माझं काय नाही माझं. तुमचा मोठेपणा आहे हो तुमचा मोठेपणा. आमचे डॉक्टर काय बोलायचं माहितीये काय, लाफ्टर इज बेस्ट मेंडिकोट. मेडिसिन, लाफ्टर इज अ बेस्ट मेड. मुद्दाम विनोदी आहेत वहिनी. नाही हो नाही तुमच्यासारखीच आहे मी लय जॉक करते ना, हे लय हसतात हसतात हसतात. मला घरात आहे ना, घरात पिपीच बोलतात मला. अच्छा, हा हा. पिपी हाय की नाही? तुमच्यासारखंच. गाडीची चांगलं आहे, थँक्यू. इथं एकदम समोर आले बाया, मला काय करू काय नको अहो, असं नाही. होतंय एकदम. प्लीज तुम्ही पहिले तर प्लीज सगळे बसा. इतकं गांगरून जाऊ नका, साधा कलाकार आहे हो मी. प्लीज नाही ते आहेच तुम्ही. तसं काय नाही, आम्हाला माहिती. ते आम्हाला माहिती आलाच नाही, कुठं माहिती आहे तेव्हा आलाच नाही माहिती. पण काय टेन्शन घ्यायचं नाही. पण मोठेपण आहे हो तुमचं, काय आला तुम्ही खरं. तुम्ही खूप विसंगत वाक्य बोलताय. म्हणजे साधा कलाकार हो आहेच, आम्हाला माहितीये, मोठेपण आहे वगैरे मला कळत नाहीये, पण ठीक आहे, चांगलं आहे. मी बोलतो काय पण नाही, हरकत असं काही नसते. पण खरंच तुमचं मोठेपण आहे म्हणजे. अहो नाही एवढं काही नाही. अहो हाय तर अहो नाही अहो हाय मोठेपण अहो, नाही तुम्ही. हो. अरे हाय ना त्याच्या म्हणलं तर. कडक बुंदी आहे का तुम्ही? मी आता आहे काय बसा 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 निवांत मध्ये. असं नाही, अचानक तुम्ही बोललात. नाही ते काय आपलं असंच हो, नाही नाही असंच आपलं. काय खरंच अहो, साधा कलाकार आहे, काही नाही, एवढं गांगरून जायची गरज नाही. आमच्या अण्णा फॅन वर का तुमचे? हा. खरंच म्हणजे अण्णा. फक्त तुमचीच किट बघणार, दुसऱ्या कोणाचं नाही. अरे वा. ती बाकीची नुसती अशीच भरती आहे. अण्णा म्हणणार हे पीपी म्हणजे हास्य जत्रा आहे. So sweet, so sweet. म्हणजे हॉस्पिटलमध्ये आहे की नाही, तुम्हाला सांगतो सगळी मरतंगड नुसती पडलेली असते ती. पण अण्णा अवघी तुमचीच किट बघणार आणि एकटंच हसत बसणार. अहो तुम्हाला सांगतो, अण्णामुळे ना आम्हाला पण सवय लागली ते तुमचा कार्यक्रम बघायची. तुम्ही म्हणजे ना बेकार कॉमेडी. नाही आवडत आहे का? नाही म्हणजे आम्ही बघून असं खाली पडतोय हसतोय, म्हणजे बेकार कॉमेडी. म्हणजे आवडते. हा म्हणजे बेकार. मला कळत नाही ऍक्च्युली काय होतंय. भावना आणि उपमा यांची सांगड घालता येत नसल्यामुळे मला कळत नाही कौतुक आहे का काय. काय कौतुकच आहे हो, तुम्ही म्हणजे भारी आहे तुम्ही. थँक्यू भारी आहे, भारी. थँक्यू. पण माझं श्रेय नाही हो याच्यात, ते सगळ्या हाय team हो, तुमचं हाय श्री. चं. अहो, नाही नाही खरं आहे तुमचं हाय श्री. नाही हो. हाय म्हण. अहो, नाही. अरे हाय त्याच्या हाय म्हणलं की तुम्ही नाही म्हणता येईल का? असं नका करू तुम्ही. असं नका करू. हे बघा तुम्ही म्हणजे मला खरंच वाटतं, बघितलं एक नाही एवढं, मला वाटतंय हास्य जत्रा म्हणजे पृथ्वी प्रताप. अहो, नाही खरं सांगतो तुम्हाला, नाही. हास्य जत्रा म्हणजे सब कुछ पृथ्वी प्रताप. मग खरं सांगतोय हास्य जत्रा तुमच्याशिवाय नाहीच. अहो, नाही. अहो, अण्णा म्हणजे एवढं बघतात का नाही, म्हणजे तुम्हाला सांगतो शुद्धीवर आलं का नाही, पहिल्यांदा काय म्हणलं असतं काय अहो तुम्हाला सांगतो, वातावरण हॉस्पिटलातलं वातावरण पीपीमय. म्हणजे पीपी पीपी ते छातीला ECGचं मशीन लावतात. हा. त्याला विचारलं, बाबा कोण आवडतंय तुला? ते पण म्हणतोय पी पी. काय तुम्ही पण यार. नाही त्याचा आवाज बीप बीप असा असतो. अहो ते बाकीच्यांसाठी, अण्णांसाठी पीपीच. नर्स पण सांगते अण्णांचं पीपी छान आहे, बीपी चेक करावं लागेल. कॉमेडी केली. काय तुम्ही यार. हॉस्पिटलमध्ये एक वॉर्ड बॉय होता की नाही, तो रोज सकाळी यायचा, अण्णांना बोलायचा अण्णा पी पी. हं. अण्णा लगेच स्पॉट मध्ये लघवी करायचं. आता हे आता काय यार. अहो, नाही काय खरंच तर. असं काही ये गेलं वीस पिशवी घेऊन दाखव. होय होय नाही, नाही. तरी उगा आपलं नाही मला मी काही पिशवी बघायला आलोय का? मी अण्णांना बघायला आलोय ना. हा, बरं. अण्णा कुठे झोपलेत का ते? आणतो ना. तर काय झोपूनच असते सारखं, त्याचं काय विषय नाही एवढा. ए बघ तसं नाही काय नाही. काय पटापट जर त्यांना भेटलो, काय एवढा मोठा फॅन माझा आणि या वयात त्यांना त्रासही होतोय, मी बघितलं भेटलो, मलाही बरं वाटेल. काय मला घाई आहे कारण मला परत पुढे शूटिंगला जायचंय. शूटिंग आहे होय. हा मला वाटलं काय काम नाही म्हणून आला का आपलं. नाही अजून. अण्णा मी बोलतो असं. अण्णा आलं का अण्णा? अण्णा कोण आलंय बघा. अण्णा नमस्कार नमस्कार. बघितलं का कोण आलंय? अण्णा डोळे उघडा मग कळेल ना कोण आलंय. अण्णा ती. ती. अण्णा 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 काय करताय? अण्णा काय? मला कुठं अण्णा लागेल अण्णा अण्णा त्रास होईल. लागेल अहो, काय
अण्णा अण्णा अहो अण्णा अण्णा पाणी मारा पाणी नर्सला बोलव नर्सला पाणी आलंय. अण्णा त्यांना उचला वर घे. इथं ठेवा, काय झालं? इथं ठेवा. अण्णा कशा कशा काय झालं? हळू, हळू, डोकं, डोकं सांभाळा, डोकं सांभाळा. अण्णा 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 हे वडापाव धरा, वडापाव धरा. अण्णांनी बघा काय झालं. अण्णा 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 गार कप यांना बाहेर कोणी काढलं? बाहेर कोणी काढलं यांना? तुम्हाला सांगितलेलं ना यांच्या हार्टवर प्रेशर येईल असं काही घडलंय का आता? कोणी काढलं यांना बाहेर? ह्यानी मस्ती केली आहे. मी काय मस्ती केली मी काय मस्ती बाबा मी अण्णा अण्णा गेले. अण्णा गेले. अण्णा इज नो मोर. एक मिनिट माझ्याकडे बघू नका हॅलो ऐका मी ओय अण्णाच मारलंच होय. मी नाही मारलेला आहे अण्णाच मारलंच आमच्या. मी मारलेलाच नाहीये ना यार असं असं काय करता तुम्ही मला बोलवलं ना मी अरे मी पीपी आहे यार हास्य मी लाख फोन करून बोलविल रे का भिकारी आहेस का हा? काम धंदा नसल्या का ह्याच्या त्याच्या घरी जातोय माकडा लगेच कशाला आलाय तिकडं. मला तुम्ही बोलवलं ना असं आद्या एक मिनिट ह्यांना जेलात देऊया. जेलात पोलिसांच्या ताब्यात देऊया. पोलिसांना फोन लाव. पोलिसांना फोन. अण्णांना मारलं आई शपथ. अरे फोन लाव पोलिसांना. शिक्षा द्या. यांना शिक्षा झाली पाहिजे. ए, मला का रे शिक्षा करा यांना. हॅलो ऐका अरे मला मी काहीच केलेलं नाहीये तुम्हाला कळतंय का मी अण्णा आले मला अण्णांनी फिरवलं मग तुम्ही मला बोलवलं ना तुम्ही मला सांगितलं की अण्णांना तुझं काम आवडतं अण्णा हास्य जत्रा बघतात तू खूप हसवतोस अण्णांना मला तुम्ही बोललात ना बेने एवढा हसवशील का माणसं मारशील का तू मी नाही मारलं ना मारलंच तू मी नाही मारलं नाही कशाला एवढी कॉमेडी करता जर मरस्तवर मग कशाला एवढं घालीन मग तुला आता बुक्का. मी नाही करत खरं तर एवढी आणि करायची असेल ना तर थोडी करायची कॉमेडी. कंटेनर मधले दोघं बोलतात जास्त कर लोकांना भेटलो की लोक बोलतात कमी कर मी काय करू यार काहीच करायचं लायकीचा नाहीस बेन्या काय करू नको तू नाही मारलं यार नाही तू मारलं नाही तू नटच नाहीस मुळात तू तू नाहीच तुला जमतच नाही काय मला अरे काय नाही जमत बेन्या तुला वाटतंय हास्य जत्रा म्हणजे तू आहेस अजिबात नाही त्या हास्य जत्रेला नजर लागू नये म्हणून काळा डाग ठेवलाय तुला तिथे नाही बोलायचं यार नाही तू निरागस विनोदवीर नाहीस तू खोटा आहेस खोटा विनोदवीर आहेस. मी खोटा विरोध नाही अन्नाच मारलं का माझ्या अन्न बघितलं का पिप्या कसा करतोय बघा अहो ही काय करताय ह्याच्यामुळे मेलाय तुम्ही ए येड्या दादा तू हात वर आलाय ना जिवंत असताना. हळू हळू आरामात तुम्ही आरामात करा. वकिलाला फोन लाव वकिलाला फोन लावा रुमाला घाल की कुठं तरी एकदा तरी अरे मी तुमच्या फॅमिलीचा मेंबर पण नाही रे मला काय सांगता फोन लावायला अरे मी इथं वाट बघतो कोण कधी मरतं मला रडायला मिळतंय ते मला काय सांगता फोन लाव एक मिनिट अण्णा तुझं काय मधीच आहे ऐका ना अण्णा हळू बोला. सॉरी हळू बोला. अण्णा मी नाही मारलं अण्णा मी पीपी मी नाही मारलं तुम्हाला सगळे बघा ना मला घालून पाडून बोलताय तो मला बोलतात मी नट नाही अण्णा येडे झालं का माझ्या पिपीला कोणी बोलू का अहो नाही ह्याच्यामुळे तुम्हाला माझा पिपी चांगला आहे माझा पिपी नट आहे एक नंबरचा नट आहे ना. मला हे पिपी आवडतंय हळू अण्णा हळू ऑपरेशन झालंय फुटेल ते. वकीला बोलवले वकील येतोय तू आला रे आला की माझी सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करतो तुझ्या नावावर करतो तुला मला आवडतोय एक नंबर आहे पिपी पिपी हे मला मास्तर करायचं मास्तर करायचं मला मास्तर करायचं ग्रामसभेतलं मास्तर नाही करायचं नाही अण्णा ग्रामसभेतला मास्तर आरामात अण्णा आरामात शांत. गोड दिसतात
मी काय नाही केलंय. मला आता कळलेलं आहे मी काय नाही केलं. तुमच्या म्हाताऱ्याला चरबी आहे. तुमच्या म्हाताऱ्याला चरबी आहे. मी सांगितलं होतं त्यांना मास्तरचं कॅरेक्टर करायला. अरे पण मुळात लोकांचे जीव जाते अशी कॅरेक्टर तू करायचीच नाही ना आधी. हर परफॉर्मन्स जीव जायचं हसवलात. बघा तुमची बेकार कॉमेडी आपल्या दर्दी हास्यरसिकांना कशी वाटली आहे. प्रसाद दा वा 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 बहारदार धमाल कॉन्सेप्ट होती. आणि अरुण म्हणजे आ हा हा क्या बात आहे अरुण, क्या बात आहे. वा वा तू अस्सल आहेसच पण तू नक्कल पण इतकी अस्सल केलीस पीपीची की क्या बात आहे. लाजवाब, तुफान एनर्जी नेहमीप्रमाणे. बाकी सगळ्यांचे दमदार परफॉर्मन्स. पीपी मस्त. प्रत्यक्ष आयुष्यात असा प्रसंग तुझ्यावर येऊ नये एवढीच प्रार्थना. धमाल धमाल मस्त मजा आली, खूप मजा आली. सई फन परफॉर्मन्स होता. अरुण दादा तो क्षण जेव्हा तुम्ही व्हीलचेअरमधून काय उभे राहिलात आणि खाली असे पडलात, म्हणजे ह्या वयात बॉडीवरती एवढा कंट्रोल आणि एवढं रिस्की काहीतरी एक्सेप्ट करणं, ह्याला खूप मोठं मन लागतं. ते तुमच्याकडे आहे अरुण दादा. प्रत्येक प्रहसनाबरोबर आम्ही एक काहीतरी गोष्ट शिकतो तुमच्याकडून. तर ते तसंच स्पिरिट राहू द्या तुमचं. तुम्हाला त्यासाठी गॉड ब्लेस यू. सगळ्यांनी मस्त परफॉर्म केलं. बने मी आज पहिल्यांदा बघितलं की एक कोणीतरी मुलाने हात मिळवल्यावर नंतर काय करायचं हे प्रोसेस व्हायला तुला एक 15 सेकंद गेले. तेच मुलीने केलं असतं तर लगेच रिॲक्शन आली असती. पण तेही छान होतं. जी प्रोसेस आम्हाला दिसली तीही खूप इंटरेस्टिंग होती. छान छोटीशी साधी सरळ संकल्पना होती ती तुम्ही सगळ्यांनी खूप सुंदर खुलवलीत. मस्त. मंडळी बायकोच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन कसं करायचं याचं प्लॅनिंग सांगायला घरात आलाय एक मित्र. चला बघूया त्या घरामध्ये हास्याचं सेलिब्रेशन कसं होतंय ते. नमा नमा ये बस काय बस ना. काय झालं. हे घे. आजचा दिवस लक्षात आहे तुमच्या. मग असं कसा विसरेन. आजच्याच दिवशी तर तू माझ्या आयुष्यात आलीस. मला वाटलं तुम्ही नेहमीप्रमाणे विसरला असाल. हा हेच हे नवऱ्याबद्दल हेच मत आहे. हा असं कसा विसरेन. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी अॅनिव्हर्सरी. आज माझा वाढदिवस आहे, लग्नाचा वाढदिवस नाही आहे. कारण शोध कारण. आहा कसं फसवलंय का बाईला मुलीला. आहा कशी गंमत झाली. विसरला होता तू. हॅपी बर्थडे. झालं म्हणजे मी मस्करी करायचीच नाही. मी मस्करी नवऱ्याने मस्करी करायचीच नाही. वा रे वा. असं कसं खोटं बोलताय तुम्ही. विसरला होतात माझा. गंमत जस्ट लाईक ट्विस्ट यु नो. म्हणून येते मला हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. थँक्यू. बरं ऐका ना, आज ना आई बाबा दादा वहिनी अथर्व पिंकी सगळे यायचं म्हणत होते. इथे घरी. हो हो. अरे देवा. अथर्व म्हणजे तो तुझ्या बहिणीचा मुलगा ना. दादाचा मुलगा. अरे हा दादाचा मोठा मुलगा. बरोबर. आपण लास्ट मंथ मध्ये त्याच्या लग्नाला गेलेलो. 5 वर्षाचा आहे अथर्व. हा तुम्हाला माझे नाती सुद्धा लक्षात नाहीये काय काय म्हणत होते ते. आता ते काय म्हणत होते. हा तर ते असं म्हणत होते की जरा जावई बापूंना कन्व्हिन्स कर ना, आज आपण मस्त कुठेतरी डिनर प्लॅन करूया, छान भेटूया, गेट टुगेदर करूया, जरा जंगी पार्टी होईल ना माझ्या वाढदिवसाची. अगं आत्ताच भेटलो ना आपण 31 डिसेंबरला. ती काय भेट होती का हो. सगळे आपापल्या घरात ना ऑनलाईन बोलत होते एकमेकांशी. ऑनलाईन गेट टुगेदर केलं आपण. ऐक आपण जरा यावेळी वेगळं करूया. काय. तुला लिओ टॉल्स्टॉय माहितीये. नाही माझी भेट नाही झाली कधी. का भेटेल. रशियन लेखक आहे तो. अच्छा. त्याने असं लिहून ठेवलंय
काय लिहून ठेवलंय, कुठे लिहून ठेवलंय? कुठे लिहून ठेवलं असं नाही, म्हणजे त्याने असं सांगितलंय की बायकोचा वाढदिवस हा नवरा बायकोने दोघांनीच फक्त एकट्याने साजरा केला तर संसार सुखाचा होतो. अय्या खरंच? हा शपथ. ना तर मी बोलवणार होतो सगळ्यांना, पण त्याचा वाच खूप मोठा आहे, वैवाहिक जीवनावर त्याने खूप लिहून ठेवलंय. हो का? हो. So आपण मी कुठे बोलतो नाही साजरा करायचा, साजरा करूया ना. आपण दोघंच साजरा करूया. चालेल, मला आवडला हा प्लॅन. आपली मस्त डिनर डेट पण होईल. खूप वर्ष झालं असं काही झालं नाहीये. छान. आणि फक्त आपण नेक्स्ट टाइम आई बाबांना सांगूया. हा, तो प्लॅन करूया त्यांना आता. सांगायचं ना, म्हणजे काय नेक्स्ट इयर त्यांना या सांगायचं. वर्षी आपण दोघच त्यांनी वहिनी! सांगू. अरे बाप रे भाऊजी, अरे वहिनी कैसा है? ओहो यस वहिनी कैसा है? बाहेर काढ, दुसरा पण काढ. वहिनी बाई किती दिवसांनी आलात भाऊजी. वहिनी कैसा है? मस्त भाऊजी. नेम रिटर्न्स ऑफ द हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. व्हॉट अप सलाट. वहिनी तुम्हाला सॅल्यूट आहे वहिनी. हे बार बार दिन वो गाए, बार बार दिन जाडे उठ. हे बार बार दिन वो गाए, बार बार दिन उड़ाए, हजारों साल के मेरे होए होए रे रे. हैप्पी बर्थडे. भाऊजी म्हणजे ना, कैसा है? काय बोललास तुझं, तुला तरी कळलं? कुठलं युगांडाचं विश केलंस? अरे नाही रे. अहो, असू दे काही का असे ना, त्यांनी मला माझ्या वाढदिवसाचं विश केलंय. किमान त्यांनी मला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा तर नाही दिल्यात ना. हा, ते कुठे घेऊन बसलेस? मी म्हटलं मग खरंच लक्षात होत. काय झालं हा काही चुकलं का? म्हणजे काही लागलं? नाही काही नाही काही नाही. तू कशाला आलायस इथे? अरे विश करायला विश करायला विश करायला जस्ट आलो. विश वहिनी मी हे सकाळी ह्याला जातो ना, जॉगिंगला जातो ना, हो. मॉर्निंग वॉक करतो सकाळी. अच्छा हो. मॉर्निंग अगं बाई. भाऊजी फिटनेस. ओ माय गॉड. भाऊजी काय होतं? पाणी दे, एक मिनिट पाणी द्या मला. भाऊजी, थांबा, मी पाणी घेऊन येते. तुम्हाला बरं वाटेल? सम्या, त्या वहिनींना इम्प्रेस करायच्या नादात ना यमाला इम्प्रेस करशील. आणि मग देवाच्या शोकेस मध्ये ठेवायला हा सागरकोटा मस्त आहे, म्हणून लगेच घेऊन जाईल तुला. काय अभद्र बोलताय हो तुम्ही. जाऊ दे भाऊजी, ऐका ना. मला एकदम काय झालं एकदम एकत्र केले ना. हो भाऊजी, मान्य आहे तुम्ही ते ह्याला जाता जॉगिंगला. हो, पण ना भाऊजी तुम्हाला खूप दम वगैरे लागतो. थांबा, मी तुमच्यासाठी चहा टाकते. हा? नाही नाही वहिनी नाही एक मिनिट, माझं महत्वाचं काम आहे. प्लीज दमला बसा. असाल? नाही 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 प्लीज प्लीज बसा वहिनी, प्लीज बसा. बरं बरं. बसा प्लीज. हा. वहिनी तुम्हाला तर कल्पना आहे की एक आपल्या दोघांचं वेगळंच नातं आहे वहिनी. खरंय. मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे, 5 लाख पुरतील का? कुठे पुरायचे? दे उत्तर दे. पुरायचं कुठे सांग. वहिनी पुरतील म्हणजे टॉर्च दिखा एक खोद ओ वाला ओ पुरता नाहीये. पुरतील म्हणजे 5 लाख रुपये पुरतील का? नाही, मला कळलं नाही कशासाठी. येत्या 2 तारखेला हा. चेतूचा वाढदिवस आहे. अय्या. चेतूचा विषय निघाला की डोळे एकदम पाणवतात. इथे डोळे इथे आहेत का? ते भावनेच्या भरात होऊन होऊ जातं. शकतं तुम्ही ना. थांबा ना जरा शांत. ठीक आहे. हा मग हा, तर चेतूचा वाढदिवस चेतूचा आहे. वाढदिवस आहे आई गं. तर मला तिला काही कमी पडू द्यायचं नाहीये. किती गोड. मी 5 लाख रुपये तिच्या वाढदिवसाचं बजेट ठेवलेलं आहे, तर हे पुरेल का? मला एवढंच तुम्हाला विचारायचं आहे. काय झालं? एनिथिंग रॉंग? नाही, चेतू वहिनीसाठी तुम्ही 5 लाखाचं बजेट ठेवलं. येस ऑफकोर्स. नशीबवान आहे हो. अगं तुला पटतंय? अगं एवढी कशी भोळी तू? काय? अगं, हा ठेवणारा 5 लाखाचं बजेट. अरे मी ठेवलंय. ती 2000ची गुलाबी नोट होती ना, ती बंद होऊन 5 वर्ष झाली, तरी पुढे कधीतरी चालू होईल या आशेवर एक नोट अजून जपून ठेवली आहे. ए बाबा ऐक ना, तुझ्या बायकोच्या वाढदिवसाला किती खर्च करायचा आहे तुझ्या बायकोला विचार. इथे हिला कशाला विचारायला आलाय? 1 मिनिट पशा, 1 मिनिट. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचं मन जाणते. तुम्ही स्त्री आहात. खरंय भाऊजी. हो, मी स्त्री स्त्री आहे. स्त्रीचं मन जाणू शकतं. मी वहिनी. जाणते. तुम्ही मला सांगा ना भाऊजी. तुम्ही मला सांगा मी काय काय कसं करू, मला एवढं गाईड करा फक्त. भाऊजी किती गोड आहात हो तुम्ही. अगं चेतूसाठी तुम्ही एवढा खर्च करताय. तुम्ही ग्रेट आहात भाऊजी. हॅट्स ऑफ आहे तुम्हाला. करणारच मी. ऐक ना नमा, याचं कुठे ऐकतेस तू? अरे थांब ना बाबा, मी करणारच ना. मी काही उपकार नाही करत आहे चेतूवर. अहो यावर्षी चेतूला 34 वर्ष पूर्ण होत आहेत. हो का? हो, 34वं वय असतं ना, हे आयुष्यातलं एक वेगळंच वय असतं, कलाटणी देणारं वय असतं. कोणीतरी म्हटलेलं आहे, काय? 34वं वय ग बाई ग महत्वाचं ग बाई महत्वाचं.
वहिनी तुम्हाला सांगू चेतूसाठी मी एवढं का करतो का हो भाऊजी? कारण चेतू ही माझी बायको नाही आहे. मग काय साडू आहे? अशा मी तुला ड्रायव्हर देतो, तू हा विनोद तुझ्या घरी सोडून येशील. तुम्ही सांगा ना. बसा तुम्ही वहिनी, तुम्ही बसा. मला सांगा. वेगवेगळं प्लॅनिंग केलंय चेतूसाठी. मी तुम्हाला सांगू आमच्या कॉलनीमध्ये मी सगळ्यांना पंचपक्वान्नाचं जेवण खायला घालणार आहे, ज्यात 34 स्वीट डिश असतील. सम्या, पंचपक्वान्नामध्ये 5 पदार्थ असतात म्हणून पंचपक्वान्न म्हणतात. 34 पदार्थ कुठून घालणार आहे? बरं बाबा चुकलो मी, पंचपक्वान्न नाही 34 पंकन्न मग झालं. 34 पदार्थ जो खर्च येईल ना बहिणी मी करायला तयार आहे, पण मी चेतूसाठी ना माझ्या. भाऊजी तुम्ही शांत व्हा. तुम्ही पाणी चेतू म्हटलं की मी हे बबिता म्हणू का म्हटलं येणार नाही. काय? नाही, काही भाऊजी तुम्ही आता मला विचारताच आहात तर मी तुम्हाला एक सजेशन देऊ का? प्लीज प्लीज द्या वहिनी. म्हणजे मला काय वाटतं तुम्ही एवढा खर्च नाही केला पाहिजे. का पण वहिनी मी चेतूसाठी मी का नाही करणार. नाही कारण कसं आहे की एक थोर लेखक आहेत ते काय सांगून गेलेत की बायकोच्या वाढदिवसाच्या दिवशी जर नवरा बायकोने एकत्र वाढदिवस साजरा केला ना तर त्यांचा संसार सुखाचा होतो. हे कोणी सांगितलं तुम्हाला. यांनीच सांगितलं मला आता. आणि म्हणूनच मी माझ्या माहेरच्यांना सेलिब्रेशनसाठी इन्व्हाइट पण नाही केलं. आम्ही दोघंच साजरा करणार आहोत. मग नका एवढा खर्च करू भाऊ. वाह रे वाह बहिरी ससाण्या, आता तुझा कावा कळला मला. काय झालं? अरे तुझ्या या वागण्यावर थुंकतो मी. पटकन साफ कर. सॉरी थुंकतो तुझ्या या वागण्यावर. भाऊजी. काळीच नाही रे तुझ्या छातीत, वटवा गुळ उलट लटकलंय. लक्षात घे असं वागतोस म्हणजे वहिनींचे पाहुणे तुझ्या घरी येऊ नयेत म्हणून हा कावा करतोस तू असं सांगतोस. माझा आता हात उचलला जाईल पण मारू माझा टाळक उलट्या त्याची मारू. हसतोयस तू पशा पशा. समय मार यार, मार ना समय. काय करताय? एकदम मार ना. मी तुला कसा पापडावर का कडकन मोडतो बघ. एकदम मार ना मला. व्हायलेंट कॉमेडी. काय करताय तुम्ही हे भाऊजींसोबत? मुळात ते त्यांच्या बायकोसाठी अख्ख्या कॉलनीला पंचपक्वान्नाचं जेवण खाऊ घालतायत हे महत्वाचं नाहीये का? तुम्ही काय करताय माझ्यासाठी एक साधा छोटासा पेस्ट्री केक आणताय. हो वहिनी एवढंच नाहीये, मी खूप काही प्लॅनिंग केलेलं आहे मी. काय प्लॅनिंग हो आता 2 तारखेला वाढदिवस आहे ना. 1 तारखेला रात्री मी माझ्या जितूला वर घेऊन जाणार. कुठला जितू? अरे चेतू आहे ना बायकोचं नाव. अगं त्याला बायकोचं नाव आठवत नाही ना, मग तू त्याच्यावर काय विश्वास ठेवतेस? भावनेच्या भरात झालं. भावनेच्या भरात होऊ शकतं. तुम्ही थांबा हो जरा. मी चेतूला घेऊन जाणार आहे 1 तारखेला रात्री 12 वाजता. मी त्याला गच्चीवर घेऊन जाणार आणि तिला म्हणणार चल वर बघ चल असं तिला म्हणणार. काय? वर बघ चल असं म्हणणार. तिने वर बघितलं 12 वाजले की मी माझं तयार असणार. मी कुणाला तरी इशारा करणार. इशारा केल्यानंतर आकाशात हे दुफ दुफ चेतना हॅपी बर्थडे चेतना हॅपी बर्थडे बाबा जिओ जो 1000 दिन हे 50,000 एवढं हे सगळं आकाशात तिकडे दिसणार चेतनाला. मला सांगा हे मी करणार आहे प्लॅनिंग. भाऊजी हो तुम्ही एवढं सगळं करणार आहात? किती गोड. नमा ऐक ना, तू कुठे याच्यावर विश्वास ठेवतेस ग? नाही मला नाही बोलायचं तुमच्याशी. भाऊजी मला तुम्ही भाऊजी इथे बसा ना. मला सांगा ना तुम्ही अजून काय काय सरप्राईज प्लॅन केलाय तुमच्या चेतूसाठी? चेतू माझ्या चेतूसाठी मी एका ताऱ्याला चेतूचं नाव देणार आहे. नेपच्यूनच्या पुढे जो काही मला सापडेल त्याला मी चेतूचं नाव देणार आहे. पण मला काय म्हणायचंय म्हणजे असं एखाद्या ताऱ्याला आपण असं नाव देऊ शकतो का? ऑफकोर्स वाय नॉट. सगळी माहिती काढलेली आहे वहिनी मी. तू सगळी माहिती काढली. हो, सगळी काढलेली तू आहे. सगळी माहिती काढली. हो, अरे तसं मग- एक विचारतो. काय अंतरात यान पाठवतात त्या संस्थेचं नाव काय? मेस्त्री. इस्रो. कुठला मेस्त्री? अगं इस्रो मेस्त्री बोलतोय. ठीक आहे ना. होऊ शकतो. मला दोघांमध्ये जास्त बावळट कोण आहे ना तेच कळत नाहीये. काय बोललास तू? बावलट? मला बोललास ठीक आहे. कुणाला बोललास तू? या माऊलीला बोललास बावलट तू? या माऊलीला बोललास बावलट? सॉरी म्हण. समय ऐक. पशा सॉरी म्हण. ज्या माऊलीने तुझे प्रत्येक चूक पोटात घातली आहे तिला तू बावलट म्हणालास. या माऊलीचा आज वाढदिवस आहे. तू काय दिलास तिला रे? एक साधी पेस्ट्री पण आणली नाहीस तू. आई वडील तिच्या घरचे सगळे येणारे मायचं इकडे सेलिब्रेट करायला तू नाही म्हणालास तिला. लाज वाटली पाहिजे तुला. मी पुन्हा एकदा थुकतो पुसतो कळलं. नमा याच्यावर यात त्यांची चूक नाहीये वहिनी. यात चूक तुमची आहे. तुम्ही हे सहन केलं ना म्हणून हा माजलाय. याच्या पुढे सहन करायचं नाही. नमा ऐक माझं. तुम्ही ठरवा एक सोशिक बायको म्हणून जगायचंय की एक शूर वहिनी म्हणून जगायचंय. तुम्ही ठरवा वहिनी. हेच तुम्ही ठरवू शकता. एकदा विचार करा फक्त. तुम्ही ठरवू शकता. ऐक ना नमा माझा. वहिनी त्याला सांगा वाढदिवस साजरा करणार तर घराबाहेर हो. उठा वहिनी. तू कॅन डू इट. वहिनी सांगा त्याला. सांगा यू कॅन डू इट वहिनी. यू कॅन डू इट वहिनी. यू कॅन डू. नमा ऐक माझं. नमा
चल्या पाशा इकडे पशा इकडे माय नाही इथे इथे हा त्याला सांगा घराबाहेर पड चल घराबाहेर पड माझा वाढदिवस साजरा करण्याचा घराबाहेर पड माझा वाढदिवस साजरा करण्याचा घराबाहेर पड ऐक ना ऐक आकाशातल्या ताऱ्याला नाव दे ना तर फुट इथून हर्रा राजा माझ्या आकाशातल्या हाताऱ्याला माझं नाव दे हर्रा अरे ग्रामीण या बात है ये बात सुपर घुसो घुसो हर्रा राजा माझ्या चंद्रहाला माझं नाव दे हर्रा मध्येच मारवाडी पण होता ऐक ना अरे चल बेगे बेगे चल हम माझ्या हर्रा राजा माझ्या बस बस वहिनी बस बस कळलं का रे पशा भगवान को काठू को जो आवाज होते है ना वो लगता है तो फिर बरोबर झोमता है और जब झोमता है ना पशा भगवान के काठू को आवाज नहीं होता है पर बाइकों के काठू को आवाज होता है और वो जानता भी है ओह, चितूईनी. वहिनी वहिनी काठे टोचा काठे चितूईनी अगं काय करतेस अगं ऐक ना ते तुझ्या वाढदिवसासाठी किती काय काय करणार आहे तुला माहिती का अगं ते खूप प्रेम करतात तुझ्यावर 5 लाख रुपयाचं बजेट आहे तुझ्या वाढदिवसाचं 5 लाख 5 लाख 5 इकडे बघ इकडे बघ इकडे बघ 5 लाख आणणार आहेस 5 लाख आणणार आहेस अगं अगं मारून तुला मेणबत्ती आणायला पाठवलं होतं ना इथे आग लावत बसलाय ढेकणा 1 मिनिट माझ्या वाढदिवसाचा खर्च कधी असतो माझा वाढदिवस कधी असतो 10 दिगंबर दिगंबर डिसेंबरला दिगंबर म्हणतोय हा वहिनी समजून जा तुम्ही काय ते डिसेंबर मध्ये असतो माझा वाढदिवस जानेवारी बर फेब्रुवारी घे 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 सगळे महिने घे 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 सगळे सप्टेंबर मध्ये असतो माझा वाढदिवस कळलं दिगंबर मधलं बरं तर कॉमन होतं ना सप्टेंबर आणि त्यामुळे अरे मारा हा मारा मारा घरी चल उठ उठ घरी चल मी तुझा सगळा बर आणि गर दोन्ही काढते चल भाऊजी चल वहिनी मी येऊ मदतीला चला भाऊजी घाला घाला मी पण येतो चला ठीक आहे भाऊजी तुम्ही काठी घ्या तू कर तुझा वाढदिवस एकटीच सेलिब्रेट कर अहो आम्ही ऐका ना अहो ऐका ना अहो या सिरीज मध्ये तुम्ही नेहमीच धमाल करता आजही खूप मजा आली प्रसाद एका मोठ्या लेखकाने असं म्हणून ठेवलं की जो बायकोचा वाढदिवस विसरतो वा वा खूप दिवसांनी आली ही सिरीज पण तेवढ्याच दिमाखात आणि धमाक्यात आली काही काही रिॲक्शन माइंड ब्लोईंग होत्या समय तुझ्या आणि नमत तुझ्या पण ॲज युजल मजा आली नमत येस येस ज्या प्रकाराने तू प्राणायाम केलं आहा सई भारी होतं परफॉर्मन्स चेतू आज तू डायरेक्ट काठी घेऊन आलीस ते बघायला खूपच मजा आली काही काही रिॲक्शन्सला ना समीर दादा मला असं वाटतं की माझ्याकडे जर कॅमेरा असता तर मी तो झूम लेन्स लावून तुझ्यावरती ठेवला असता एवढ्या अमेझिंग रिॲक्शन्स देतोस तू स्पेशली चेतना आल्यावरती खूप मजा आली व्हेरी नाईस थँक्यू कार परफॉर्मन्स यार थँक्यू गॉड ब्लेस मंडळी एका फूड स्टॉलला भेट द्यायला आली आहे एक फूड ब्लॉगर त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याची मेजवानी अनुभवण्यासाठी आणि ही मेजवानी आपल्या समोर घेऊन येत आहेत कोळीवाड्याची रेखा वनिता खरात कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम किती झाले 15 रुपये झाले मला हे घ्या गोड चटणी घेतली होती का रे तू हो मग 17 रुपये जाईल का गोडाला टॅक्स लागतो ना रे कसं असते माहितीये काय असं केलं तर टॅक्स नाही आम्ही घेत हा असं केलं तर टॅक्स घेतो दे हे घे 3 रुपये हा. आणि काका 12 वडापाव पार्सला अर्धा तासाने येतो बरं बरं ठीक आहे हरकत नाही म्हणे पावाल्याला फोन कर बघू हॅलो पावाले बोलतात काय हा कसं आहे बरं आहे का जेवण झालं का बायको बरी आहे का घरातले कसे
बरं बरं चालतंय. नाही नाही नाही, सहजच फोन केला होता. आमचे हे म्हणले की पाववाल्याला फोन कर म्हणून फोन केला होता. नाही नाही, बरं भेटू भेटू. बरं शी यू. हा सी यू बछडे, पाववाल्याला फोन कर बोलल्यावर तू त्याच्याशी गप्पा मारशील. तुम्ही म्हणले फोन कर. अरे पाव संपलेत ना, ते पाव चांगले ये रे. परत फोन वचरी जल्दी तोंड तुझे करते हॅलो 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 गाईज, आपण आलेलो आहोत मुंबईमध्ये आणि आज आपण भेट देणार आहोत काकाचा वडा या स्टॉलला. खरं तर मुंबई म्हटलं तर वडापाव हा आलाच. काय खमंग सुगंध सुटलाय, तर आपण लगेचच जाऊया. मी त्यांना सांगितलेलं नाही, आपण सरप्राईज एंट्री घेऊया. ती बापरे, मला असं वाटतंय स्टॉलच्या ज्या मालकीण आहेत त्या फोनवर बिझनेसच्या गप्पा करतायत. पण छोटू फ्री, आपण छोटूकडे जाऊयात. ए छोटू तर छोटू मला सांग, तू किती वर्ष झाली या स्टॉलवर काम करतोय? एक मिनिट. हा चालतं. हा छोटू ए तिला सांग, दोनदा छोटू छोटू बोलली. मी छोटू आहे काय? नाही नाही, हे मिस्टर आहेत माझे. हा. ओय शपथ गाईज, बघताना मी माती खाल्लेली आहे, डायरेक्ट माती खाल्लेली आहे. आणि या ज्या काकू आहेत त्या इतक्या मायाळू आहेत की त्यांनी छोटू नोकरशी लगेच लग्नच करून टाकलेलं आहे. क्या बात आहे. येरी झाली का रे तू? त्यातलं मी छोटू पण नाही, मी नोकर पण नाही आहे. मी हिचा नवरा आहे. मी अरुण कदम आहे. बघताय ना फ्रेंड्स, हे काकांना छोटू बोललेलं आवडत नाही, पण ते स्वतःला मिनी बोलून घेतायत. काय करणार या लोकांचं? अरे नी थोबाड भरू का? भाजीगिरी करते. आता काय बोलतोय? अरे बाई, ए बायो हे तर काका ते काय ग, काय झालं? चिडले वाटतं का? पुरी चिडतात वय. बस बस, काय ग, काय झालंय? काय करते तू? नाही ऍक्च्युली काकू कसं आहे ना, मी ब्लॉगर आहे. माझा युट्यूबवर एक चॅनल आहे आणि अन्नपूर्णा या सेगमेंट थ्रू मी ज्या बिझनेस वुमेन्स असतात ना, म्हणजे ज्या महिला बिझनेस करतात त्यांचे इंटरव्ह्यूज घेते. आणि मला असं वाटलं की काकाचा वडा म्हणजे तुमचं दुकान असेल, तुम्ही ओनर असाल, पण माती खाल्ली. आता कळलं मला, काकांचा वडा म्हणजे काकांचं दुकान आहे. सॉरी मी दुसरी नाही नाही, माझंच दुकान आहे. ते फेमस करणार व्हिडिओ ते करतात, ते आहे का तुम्ही? हा ब्लॉगर आहे मी. आमचं करा ना हे, आमच्या इथं कुणीच नाहीये. तू आमचं करून टाका ना. पण ते दुकान माझंच दुकान आहे. पण काकाचा वडा नाव आहे ना त्याचं. ते लोक मलाच काका म्हणतात. तुम्हाला कसं काका म्हणतो? माझं टोपण नाव काका आहे ना, लोक मला काका म्हणतात म्हणून काकाचा वडा लिहिलाय. खरंच की काय? आयशा, मग करूयात इंटरव्ह्यू. करून टाका ना, ते फेमस करून. अरे काय करूया? ये रे आई, काकाचं म्हणजे माझ्या काकाचे दुकान आहे. अहो तुम्ही येडी बिडी आहे का? ते नाही का, ते युट्यूबवर व्हिडिओ करतात आणि फेमस करून टाकतात ना गोष्टी. आपला वडापाव पण फेमस होईल ना. सकाळपासून फक्त एक माणूस आलाय, इरा जगताप. बाकी कुणा आलाय का आपल्या इथं? हा, रांगा लागल्या पाहिजे. व्हिडिओ फेमस झाला तर रांगा लागतील. ती दिल्लीची नाही का वडापाववाली, एका व्हिडिओमुळे केवढी फेमस झाली, एवढी मोठी सेलिब्रिटी झाली ती. अरे पण ये रे, ती एका व्हिडिओ मध्ये मोठी झाली, पण ह्या व्हिडिओ मध्ये मी छोटू म्हणतात ते काय? एका टाइमाला छोटू झाला तर काय होणार आहे? अरे पण मी छोटू, मी तुझा नवरा आहे ना. अहो नवरा आहे, पण तुमचा नाही घेऊ शकत. ती म्हणली ना लेडीज स्पेशल आहे. लेडीज असेल तरच ती घेणार, नाही तर नाही घेणार. व प्लीज एकदा छोटू बाबा. ताई करा, आमचं हे फेमस करून टाका वडापाव. ते छोटू नवऱ्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुझं नाही बोलायचं मला. मी नवरा तिचा. हा ठीक आहे ना, एका टाइमाला करणार तर काय होणार. ताई, करून टाका, आम्हाला लई गरज आहे. ठीक आहे चालेल. तुम्ही फक्त ते गिराईक म्हणून उभं राहा. अरे मी गिऱ्हाईक नाही ना, मी मालक आहे ना. तुमच्या डोक्यामध्ये काही पुस्तक नाही हा? ती म्हणतीये ना लेडीज स्पेशल करणार आहे. तुम्ही मालक असले तरी आता पुरता मी मालक असणार आहे असं दाखवायचं आहे. पण छोटू नाही ना मी. बरं छोटू नाही, गिराईक म्हणून राहाल. गिऱ्हाईक म्हणून राहाल. त्यांना ते वडा आणि हे ताड्या ना हातात. रेडी एकच पटकन द्या, पटकन द्या. पटकन देते. हा ये घ्या ताई. रेडी चालू करते. हॅलो फ्रेंड्स, तुम्ही इथे बघताय की काकाच्या वडा या स्टॉलवर एक गरीब भिकारी वडा खातो. मी भिकारी आहे.
झाली भिकारी बोलते मला. त्यांना सांगा ना मध्ये काका तुम्ही मध्ये मध्ये नका बोलू मी पुन्हा चालू करते अरे हा? पण मी बसा भिकारी ना. जरा 2 मिनिटं जरा 2 मिनिटं हॅलो फ्रेंड्स तुम्ही बघता इथे काय आहे, पैसे घेऊन वडापाव तर कोणी पण देत पण काकू इतक्या दयाळू आहेत की त्यांनी सिग्नलवरच्या एका भिकाऱ्याला फुकट वडापाव दिलाय. छोटू भिकारी तुला लाज नाही वाटत म्हणजे फुकट मध्ये एवढा वडापाव खायला एवढा धडधाकट आहेस काहीतरी काम कर ना. काकूंकडे छोटू नोकर म्हणून कामाला का नाही लागत? बाबा फिरू काय तुझा काही एरिया आहे काय? हे म्हणा छोटू भिकारी बोलताय. मी भिकारी आहे? हो नाही आई पण ते मी तसं driver आहे, आम्ही इथं मालक आहे. हा मला माहितीये पण लोकांना तसं दाखवायला लागतं ना गरीब आहे मग आपण काहीतरी मदत करतो काकू म्हणजे मी नाही करत व्हिडिओ मी नाही जाते. सॉरी सॉरी बरं मला गरज आहे ग जरा मग त्यांना सांग 5 मिनिटं बसता येत नाही तुम्हाला द्या तुम्ही गिराईक बिराईक नाही पावा ना ए, मी नाही पावांना मी मालक आहे. पण काका ते नाही दाखवू शकत माझ्या व्लॉग मध्ये. तुम्ही एक काम करा गिराईक म्हणून राहा ना इकडे प्लीज हो नाही नाही मी गिराईक म्हणून राहू शकतो पण भिकारी बसून इकडे नाही बसणार. मी गिराईक होता. मी तिथे बसताय तिथे बसा पण जरा गपचूप मी भिकारी नाही मी गिराईक आहे. कळलं हो भिकारी नाही हे रुमाल काढा पहिला रुमाल काढा हे घ्या आणि तोंड जरा बरं करा जरा भिकारी नको वाटलं पाहिजे जरा बरं करा नाही हो भिकारीच वाटतंय ना अरे भिकारीच दिसतयस जरा बरं करा की जमतंय अरे सगळं उलटच होत मूर्ती आपण चालू करूयात हा का? चाल हॅलो फ्रेंड्स तर आपण आलेलो आहोत मुंबईच्या स्टॉलवर म्हणजे काकाचा वडा या स्टॉलवर. तुम्ही इकडे बघू शकता की एक छोटू गिराईक वडापाव खात आहे. तर आपण वळूयात काका नावाच्या काकूंकडे. काकू हा बिझनेस चालू करावा असं का वाटला तुम्हाला? काय सांगू आता 5 वर्षापूर्वी माझा नवरा असा रस्त्यावरनं जात होता असं मुंडी खाली ठेवली होती आणि विचार मग्न होता त्याच्या डोक्यात वेगळं चालू होतं. असं रस्त्यावरनं जात होता आणि समोरनं असा मोठ्याला ट्रक आला धडकला ना ट्रक माणसाचा चिंदड्या झाला मेला माणूस माझा नवरा मेला. मारशील मला चिंद्रा केलंस माझ्या. अहो ते इमोशनल मारावं लागतं ना. अरे पण इमोशनल होण्याने मला मारून टाकशील वाचाऱ्या. काका व्हायरल कसं होणार व्हिडिओ? अरे व्हायरल होईल म्हणून काही चिंद्रा करशील माझ्या. अहो ते थोडस करावं लागतं ना थोडस 5 मिनिटं. तुम्ही काय खरं मरणार आहे का? आपलं वडापाव फेमस होईल ना. आम्ही करतो पण मी मेलेलं नाही आहे. बरं ठीक आहे ये ताई हे मेलेलं नाही जिवंत आहे जिवंत हा, आहे. मग जिवंत आहे मी. थोडस हेगळं करते. हा चालेल या इमोशनल पाहिजे हा काकू खूप इमोशनल पाहिजे. मी पुन्हा विचारते. हॅलो फ्रेंड्स तुम्ही इथे बघता आपण काकाच्या वडा या सेंटरवर आलेलो आहोत आणि हा छोटू गिराईक इकडे वडापाव खातोय आणि आपण काका नावाच्या काकूंना विचारूया की काकू तुम्हाला म्हणजे हा बिझनेस करावा असं का वाटला? काय सांगू पुरी 5 वर्षापूर्वी माझा नवरा असा रस्त्यातने जात होता असं डोक्यामध्ये विचार सुरू होते. अशा रस्त्याने जात होतं समोरने असा भला मोठ्याला ट्रक आला. हे असे जात होते मग त्यांनी कट मारून पुढे निघून गेले ते आणि मग ट्रक पण निघून गेला. पुढे निघून गेले ते थेट कंपनीमध्ये निघून गेले. ते कंपनीमध्ये काम करायचे ना. कुठल्या? फुगे बनवायच्या कंपनीत काम करायचे. हो का? हा पण त्यांचा फुगा उडायचाच नाही. का नाही उडायचा काकू फुगा? कारण त्यांच्या फुग्याला भोकं पडायची हो. कंपनीला नुकसान झालं तर कंपनीने त्यांना काढून टाकलं. ते भल्या मोठ्या डिप्रेशन मध्ये गेले आणि मग तिकडनं ते पियाताड झाले. एवढी दारू प्यायचे ना का ते रस्त्यावरती गटारीत पडायचे. तर आमच्या गल्लीतला टॉमी कुत्रा त्यांना ओढत घरी घेऊन यायचा माहिती. असे करायचे. मग ना काय आमच्या घरामध्ये काय इन्कमचं काय हेच नाही राहिलं. तर पण मी अशी खचून नाही गेले. मी ताट झाले. क्या बात है. भविष्याचा विचार क्या बात है. भविष्याचा विचार केला आणि म्हटलं आता खचायचं नाही लढायचं. दिवस नाही बघितलं रात्र नाही बघितलं सगळ्यामध्ये ओ वडापाव घेता का वडापाव घेता का असं क्या म्हटलं. बात है. दिवस नाही बघितलं रात्र नाही बघितलं वडापाव विकून मग स्वतःच्या जीवावरती अशी खमकी उभी राहिले. तुम्हाला खोटं वाटत असेल ना तर ह्या वसंत भाऊंना विचारा. कोण वचन भाऊ? कोण वचन भाऊ?
अच्छा रे काही चालली फालतूगिरी तुझी काय पण सांगशील इमोशनल चोऱ्या अशी फालतूगिरी करशील अरे मी मालगरी माणूस आहे ना दारूला कधी हात नाही लावला तू पण ते तिकडे दारूत पडायचा कुत्रा ओढत आणायचा मला ये रे आहेस का तू अशी करशील फालतूगिरी अरे चांगले सांग ना काकाचा वडा जाम भारी टेस्टी म्हणून लोक येतात ना ही अशी फालतू हिस्ट्री सांगून होणार आहे काय तुम्ही शांत बसा लोकांना इमोशनल लागतं ना मारायला मसाला लागतो तरच लोक येतात बघायला तर फेमस होईल ना आपला वडापाव अरे पण- जरा थांबा ना 5 मिनिटं थांबा ना जरा खरं खरं सांग तुम्ही हे ठेवू नका हे घ्या आ करा हा, चल ताई विचार रेडी आहात काकू तुम्ही कमाल करताय असंच इमोशनल हवंय पण यांना मध्ये मध्ये डिस्टर्ब नको सांगा 2 मिनिटं तुम्ही थांबा रेडी आहेत हॅलो फ्रेंड्स आपण आलेलो आहोत मुंबईच्या एका स्टॉल मध्ये ज्याचं नाव आहे काकाचा वडा आणि आपण विचारूयात छोटू गिराईकला नको विचारूयात त्यांना आपण काकूंनाच डायरेक्ट विचारूयात की काकू हा बिझनेस का चालू करावा असं वाटलं लवकर सांगा काय नाही मी माझा नवरा एक दिवशी असा रस्त्यातनं जात होता डोक्यात खाली मान घालून समोरून ट्रक आला ते हे बाजूला सरकले आणि त्यांचा फुगावर उडाला आणि नंतर त्यांनी दारू प्यायले आणि मग एक कुत्रा घेऊन आमच्याकडे दारामध्ये आला पण मी अशी खचले नाही मी ताट उभे राहिले आणि वडापावची गाडी टाकली खूप कष्ट केले खूप काबड कष्ट केले वडापावची गाडी टाकून माझं भविष्य एकदम सुंदर कुठले काबाड कष्ट केले तू वसारे तू दुपारी 2ला उठतेस माहितीये का तुला वसारे अहो ठीक आहे ना हळूहळू प्रयत्न करते ना मला सवय होईल अरे किती हळू इतका हळू करशील का 15 दिवसांनी मरशील तू हळू चाललंय तुझं तुम्हाला सांगतो ताई ही आहे ना हिच्या हातलं म्हणत दुपारचा डबा संध्याकाळी आणते काय करायचं हिला हा मग तुम्हाला सांगतो कधीच हिने मला मदत केलेली नाही कधी हिने बटाटे मला उकडून दिलेले नाही कधी बेसन कालवून दिलेलं नाही आणि ही काय सांगते माझी टेस्ट वसरीची टेस्ट हिला काय येत नाही वसरीला ही आलसी आहे एक नंबरची तुम्ही जरा थांबा ना तुमचं कोण ऐकणार तुम्हाला दम लागला बाबा बसा इथं तुम्ही एवढं कशाला बोलता ते वडा खा आणि काका किती काही झालं ना तरी माझा चॅनल आहे ना म्हणजे महिलांचं आहे. महिलांना प्रोत्साहित करतो आणि त्यांच्यासाठी आहे तर मी हे नाही लावू शकत अरे पण आता कशाला करायचं खरं सांगा ना काकाचा वडा जाम भारी हा पण काका हे सगळं नाही दाखवू शकत ना कारण मी माझ्या चॅनलवर महिलांना प्रोत्साहित करते मी अरे मग करना रे मी काही बोलतो तू करना पण असं का करतेस फालतूगिरी इमोशनल चोऱ्या सांगून कशाला आपण लोकांना इकडे बोलवायचंय अगं बाई लोक आहे ना वड्याची टेस्ट बघून इकडे आले पाहिजे वडे घ्यायला इमोशनल स्टोऱ्या सांगून इकडे नाही आले पाहिजे पण काका महिला अशी दुखी कष्टी वाटली पाहिजे की नाही खोट कशाला सांगते खरं सांगा ना तुम्ही की या काकाचा 31 वर्षापासूनचा वडा आहे जाम भारी वडा आहे टेस्टी वडा आहे लोक आज सुद्धा इकडे टेस्ट बघून येतात ते गेल्यानंतर त्यांनी मला दिलाय चालवायला आणि ही काय सांगते माझा आहे म्हणून फालतूगिरी करते मला काय करते ना तरी करून आम्हाला खरं स्टोरी पाहिजे इकडे खोटं सांगून कुणाच इकडे बोलवायचं नाही आम्हाला ठीक आहे मी नाही करत व्हिडिओ मी जाते बाय काय ऐका ना आमचा वडा कोण घ्या बसा एकटेच खात बसा वडा हरकत नाही पण खोटं असं करायचं नाही अहो चांगले फेमस झालो असं ना आपण आपल्याला असं खोटं बोलून असं लोकांना इमोशनल स्टोऱ्या सांगून आपल्याला गिराईक जमा करायचं नाही आपलं गिराईक टेस्ट वर आलं पाहिजे खूप भारी परफॉर्मन्स जोरदार टाळ्या बघूया हास्यरसिक कशी दाद देत आहेत प्रसाद दा अरुण मला असं वाटतं की तू सेम वडापाव सारखा आहेस वडापाव कितीही खाल्ला ना तरी अजून खावंसं वाटतो तसंच तुझं आहे तुझी कितीही स्किट बघितली ना तरी असं वाटतं अरुण अजून छोट्या ह्याच्यात काय यावा मोठ्या ह्याच्यात तरी यावा असं तू वडापाव आहेस आणि तुम्ही दोघी म्हणजे त्याच्याबरोबरची गोड चटणी आणि तिखट चटणी त्यामुळे टोटल स्किटची चव अप्रतिम मजा आली आणि मंडळी याच बरोबर आजच्या भागात वेळ झाली आहे निरोपाची भेटूया पुढील भागात या वर्षी देखील ही हास्य रंगत अशीच वाढत राहणार आहे त्यामुळे तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीची हॅट्रिक